नमस्कार मित्रांनो, गणिती गंमतच्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण शिकतोय महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 10वीचा वर्ग आणि त्या वर्गातला आपण बघतोय लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा मॅथ्स 1 मधला चॅप्टर. त्यातला आपण प्रॅक्टिस सेट 1.5 बघतोय. याच्यापूर्वीचे प्रॅक्टिस सेट सोडवून घेतलेले आहेत आणि ते यूट्यूबवर व्हिडिओज अपलोडेड आहेत. तुम्ही ते कोपऱ्यात लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 चालू करणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, टू नंबर्स डिफर बाय 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. आपल्याला काय विचारले बघा, आपल्याला दिलेलं आहे की टू नंबर्स डिफर बाय 3. दोन नंबर आहेत की ज्यांच्या 3चा फरक आहे. डिफर बाय 3 म्हणजे 3चा फरक आहे. मग आता आपण म्हणूया की लेट एक मिनिट, लेट द नंबर्स बी एक्स अँड वाय. बरोबर, त्या दोन नंबरला आपण काय म्हटलं, एक्स आणि वाय म्हटलं. धरून चाललं की एक्स मोठा आहे, मग आपण काय केलं, देअरफॉर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. त्यांनी सांगितलं ना की त्या दोन नंबरमधला फरक किती, 3 आहे. मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 असं आपण केलं. पुढे काय सांगितले, द सम ऑफ, सम केली आपण म्हणजे बेरीज करायची. कशाची? ट्वाइस द स्मॉलर नंबर, छोट्या नंबरची दुप्पट, ट्वाइस म्हणजे वायची दुप्पट, आणि थ्राइस द ग्रेटर नंबर ही मोठ्या नंबरची तिप्पट. मग मोठा नंबर कुठला आहे, एक्स. मग एक्सची करायची आपण तिप्पट आणि वायची करायची दुप्पट आणि त्याची करायची बेरीज, आणि त्याची बेरीज किती आहे ती सांगितलं आहे 19. बेरीज झाली 19. मग आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाले बघा. इक्वेशन 1 आहे हे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आणि इक्वेशन 2 आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. तर आता आपण काय करायचं, दरवेळेस सॉल्व्ह करतो तसंच करायचं आहे आपल्याला. ह्या वर्ड प्रॉब्लेम्समध्ये एकच गोष्ट फक्त महत्त्वाची आहे की आपल्याला इक्वेशन्स बनवता आले पाहिजेत. एकदा का इक्वेशन्स बनवले तर इक्वेशन सॉल्व्ह करायची मेथड तीच आहे, सेम मेथड आहे, काही वेगळं करायचं नाही. फक्त आपल्याला इक्वेशन बनवता आले पाहिजेत. मग त्यासाठी आपल्याला प्रश्नांमध्ये लिहिलंय काय हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं असतं. तर बघा, जनरली दोन कंडिशन्स दिलेल्या असतात कुठल्याही प्रश्नामध्ये, की बघा ते दोन इक्वेशन तयार होण्यासाठी दोन वेगवेगळ्या कंडिशन्स दिलेल्या असतात. इथं पहिली कंडिशन होती फरकाची आणि दुसरी कंडिशन होती त्यांच्या बेरजेची. म्हणजे दोन कंडिशन शोधून काढायच्या आणि त्याच्यानुसार इक्वेशन तयार करायचं. इक्वेशन तयार केल्यावर सोपं आहे. काय करायचं आता बघा, आपल्याला इथं एक्सच्या ऐवजी 3x आणलं पाहिजे किंवा वायच्या ऐवजी 2y3 आणलं पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. आपण वायच्या ऐवजी 2y आणूया. मग काय करूया आपण, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 न मल्टिप्लाय केल्यावर काय झालं, इक्वेशन 1 2x मायनस 2y इज इक्वल टू 3 दुनी 6. याला इक्वेशन म्हणायचं 3. आता 3 इक्वेशन मिळालं. आता आपण काय करायचं, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 वजा करूया दरवेळेसारखं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2 मधून सबट्रॅक्ट केलं. कसं काय आलं मग आता बघा, तर 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 मायनस 2x मायनस 2y. अरे आपल्याला सबट्रॅक्ट नाही करायचं, कारण आपण केलं पाहिजे, आपल्याला दोन्हीची ॲडिशन करायला पाहिजे म्हणजे ॲडिंग. हां, ॲड केल्यावर काय इथं बेरीज होणार, मायनस 2y इज इक्वल टू काय झाली, 3 आणि 2 5, 5x. हे
किंमत आहे 5, मग 5 मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस वाय इज इक्वल टू 3 मायनस 5 मायनस वाय इज इक्वल टू 3 मधनं 5 गेले किती उरतात? -2 उरतात. देअरफॉर वाय इज इक्वल टू 2. दोन्हीचं आपण मायनस साईन घालवलं तर आपल्याला एक्सचे आणि वायचे नंबर आले. देअरफॉर द नंबर्स आर 5 and 2. इथे 2 नंबर आहेत. लक्षात आलं? मग हे तुम्ही क्रॉस चेक सुद्धा करून बघू शकता. त्याच कंडिशनमध्ये पुन्हा किमती घेतल्या की क्रॉस चेक पण करता येतं आपल्याला. तर हे असं आहे गणित. तर नीट समजून घ्या, पुन्हा पुन्हा वाटल्यास बघा आणि नीट लिहून घ्या. तर बघा, व्हिडिओ पॉज करून नीट लिहून घ्या. तोपर्यंत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग. आता इथं आपल्याला एक डायग्राम दिली आहे. त्या डायग्राममध्ये इथं सांगितलं की आय एम रेक्टँगल. हा जो भाग आहे तो सगळा कसा रेक्टँगल आहे, बरोबर. आता हा जर रेक्टँगल आहे तर ही जी टोटल बाजू आहे ती काय झाली? लेंथ झाली एल. आणि ही जी बाजू आहे त्याला आपण काय म्हणायचं? ब्रेड्थ बी, बरोबर. आपल्याला काय सांगितलं एकदा की लेंथच्या आपल्याला 2 किमती दिल्यात. लेंथ इज इक्वल टू लेंथची आपल्याला एकदा किंमत दिली की 2x प्लस वाय प्लस 8. ही पण एकदा लेंथची आपल्याला इथं वर काय दिले? ही लेंथ दिली आपल्याला 2x प्लस वाय प्लस 8. परंतु खाली आपल्याला लेंथ काय सांगितले? 4x मायनस वाय. याचा अर्थ ही लेंथ कशी असली पाहिजे? 4x मायनस वायच्या पण इक्वल असली पाहिजे. याचा अर्थ हे 2 इक्वेशन्स काय सेमच आहेत. दोन्ही इक्वेशन्सनी लेंथच दाखवली. याचा अर्थ दोन्ही इक्वेशन सेम आहेत. मग आपण काय करायचं? त्यासाठी हे 2 इक्वेशन्स इक्वलला ठेवायचे. इक्वलला ठेवल्यावर काय झालं बघा? 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय. सगळं एका साईडला हे सगळं काय करायचं? आपण सगळं उचलायचं आणि ह्या साईडला आणून ठेवायचं. मग काय करायचं? 2x 4x प्लस आहे मायनस 4x होणार. इकडे आलं की प्लस वाय आहे इथं. इकडचं मायनस वाय पलीकडे गेलं की प्लस वाय झालं. एक गोष्ट राहिली, हे प्लस 8 राहिलं. इकडचं प्लस 8 इज इक्वल टू इकडे काय राहिलं का? नाही, मग इकडे राहिलं 0. देअरफॉर आता 2x मधून 4x गेले किती उरले? -2x प्लस वाय प्लस 2y प्लस 8 इज इक्वल टू 0. 8 आपण काय करायचं? पलीकडे साईडला न्यायचं. कॉन्स्टंट आपण पलीकडे साईडला नेतो. -2x प्लस 2y इज इक्वल टू -8. आता आपण काय करायचं बघा? या सगळ्याला 2 ने डिवाइड करूया, या सगळ्या इक्वेशनला. देअरफॉर -x प्लस वाय इज इक्वल टू ह्याला 2 ने भागल्यावर x राहिलं, ह्याला 2 ने भागल्यावर y राहिलं, 8 ला 2 ने भागल्यावर काय राहिलं? -4. हे आपलं मिळालं इक्वेशन 1. आता हे आपण फार चिंता करत बसायची नाही की पहिल्यांदा मायनस साईन आलंय किंवा पहिल्यांदा प्लसच साईन आलं पाहिजे, असं काय नसतं. मायनस साईन आलं तरी चालतंय. आपण तेवढं फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे गणितात. तर आता बघूया आपण दुसरं इक्वेशन तयार करायचं. आता दुसरं इक्वेशन कशासाठी तयार करायचं आहे? ब्रेडथसाठीचं. आपण म्हणायचं ब्रेडथ. ब्रेडथ इज इक्वल टू एक साईडला दिले आपल्याला 2y, पण दुसऱ्या साईडला ब्रेडथ म्हणजे आपल्याला काय दिले? x प्लस 4. मग आपण हे जरा नीट लिहून घेतलं. खाली आपण काय केलं? 2y इज इक्वल टू x प्लस 4. मग आपण हे 2y एक साईडला घेतलं म्हटल्यावर काय झालं? x आणि 2y इकडे मायनसला घेतलं. -2y प्लस 4 इज इक्वल टू ह्या साईडला काय राहिलं? 0 राहिलं. मग आता हे 4 इकडे ठेवून चालणार आहे का? नाही, पलीकडे न्यायला लागणार आहे. मग x मायनस 2y इज इक्वल टू -4. हे झालं इक्वेशन 2. आता बघा 2 इक्वेशन मिळाली आपल्याला. हे पहिले इक्वेशन आहे, दुसरे इक्वेशन. 2 इक्वेशनमध्ये बघा इकडे -x आहे आणि आपल्याला इकडं +x सापडले. याचा अर्थ जर 2 इक्वेशनची बेरीज केली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. आपण सरळ म्हणायचं ॲडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 ची बेरीज करूया. काय झालं बघा आता? x मायनस 2y इज इक्वल टू -4 आणि प्लस -x
प्लस वाय इज इक्वल टू -4. दोन्हीला -4 झालं ना, हो -4 झालं. आता हे थोडंसं मी काय करतो, तुम्हाला इथे नीट दिसणार नाही, ठीक नाही. ठीक आहे, हे थोडंसं काय करतो मी ह्या साईडला आणून ठेवतो आणि हे जे जी आहे तिकडे आहे तसं नेऊन पुट करूया. ठीक आहे, बघा x - x काय झालं 0, हे एकमेकाला कॅन्सल झालं. -2y + y काय होणार -y होणार इज इक्वल टू -4 -4 -8 झाले. देअरफॉर -y इज इक्वल टू -8 म्हणल्यावर y इज इक्वल टू काय झाले 8. हे आपल्याला पहिली व्हॅल्यू मिळाली. दरवेळेस करतो तसंच करायचं. आता आपण काय म्हणायचं, देअरफॉर पुटिंग y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन, कुठल्या इक्वेशन मध्ये तरी एका पुट करूया आपण. इक्वेशन 1 मध्येच पुट केलं तरी चालतंय. इक्वेशन 1 मध्ये पुट केलं. देअरफॉर इक्वेशन 1 काय बघा, -x + y इज इक्वल टू -4. बघा -x + y इज इक्वल टू -4. आणि आपल्याला y ची किंमत किती आलेली आहे, y ची किंमत आलेली आहे 8. मग y ची किंमत 8 पुट करूया. -x + 8 इज इक्वल टू -4. -x 8 इकडे गेले, इकडे वजा नेलं म्हटल्यावर काय झालं -4 -8 -x इज इक्वल टू -4 -8 काय झाले -12. दोन्ही जर वजा आहे तर देअरफॉर x इज इक्वल टू 12. आपल्याला या दोन किमती मिळाल्या. x ची किंमत मिळाली 12 आणि y ची किंमत मिळाली 8. परंतु आपलं इथं काही थांबलेलं नाही. आपल्याला त्यांनी विचारलंय फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. एरिया आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचंय. मग बघा, एक तर आपण त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे लेंथ. देअरफॉर लेंथ इज इक्वल टू, लेंथ किती असेल बघा लेंथ काय सांगितलं त्यांनी 4x - y एवढी लेंथ आहे. यात हे तुम्ही इक्वेशन धरा किंवा हे धरा, काय पण चालते, दोन्ही लेंथचीच इक्वेशन आहेत. जरा हे छोट्या म्हणून आपण हे छोटं घेतलं 4x - y. देअरफॉर लेंथ इज इक्वल टू 4x - y विच इज इक्वल टू 4 × 12. x च्या ऐवजी 12 घातले आपण, -y च्या ऐवजी 8 पुट केले. देअरफॉर l लेंथ इज इक्वल टू 12 चोक 48 वजा 8 किती झाले 40. मग लेंथ किती झाली 40. आता आपल्याला काढायचे ब्रेड्थ, BREADTH. ब्रेड्थ इज इक्वल टू, ब्रेड्थ आपल्याला काय सांगितले, आपल्याला त्यांनी ब्रेड्थ सांगितले 2y. 2y किंवा इकडचं x + 4 घेतलं तरी चालतंय. मी 2y घेतो, तुम्ही कशात जरी पुट केले तर तेच येणार आहे 2y. मग 2 × y किती आहे 8. काय झालं मग ब्रेड्थ किती झाली 8 दुने 16, ब्रेड्थ झाली 16. आता लेंथ आणि ब्रेड्थ मिळाले. मग आपण देअरफॉर पेरिमीटर. आता पेरिमीटरचं सूत्र आपलं काय असतं 2 × ब्रॅकेट l + b हा फॉर्म्युला आहे. मग 2 × ब्रॅकेट l ची किंमत किती आहे 40 + 16 किती झाले 56. देअरफॉर पेरिमीटर इज इक्वल टू 2 × 56. 2 × 56 किती होतं. देअरफॉर पेरिमीटर इज इक्वल टू 2 × 56 किती होणार 112. आता ह्याला एक आपल्याला सेंटीमीटर वगैरे काय दिले का, सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाही. मग आता आपण सरळ सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नसेल अशा वेळेस काय म्हणायचं युनिट्स. 112 युनिट्स 112 युनिट झाले. नाव एरिया इज इक्वल टू l × b. लेंथ किती आहे 40, ब्रेड्थ किती आहे 16. मग 16 चोक 64 640 युनिट
स्क्वेअर म्हणायचं, कारण एरिया म्हटल्यावर त्याला स्क्वेअर म्हटलं पाहिजे. हा झाला एरिया. आणि हे झालं पेरिमीटर. झालं, इथं आपलं इक्वेशन झालेलं आहे सॉल्व. हे जरा नीट तुम्हाला नीट दिसायचं असेल आणि थोडंसं काय करतो, इथं खाली असं घेतो, म्हणजे तुम्हाला हे स्पष्ट असं तिन्ही वेगवेगळं दिसेल. या लिहून घ्या तुम्ही आणि समजून घेऊन लिहून घ्यायचा प्रयत्न करा, नुसतं लिहून घेऊ नका. तर कसं केलं ते बघा. हे पहिलं पेज हे असं आहे. पहिल्यांदा आपण दोन इक्वेशन तयार केले, दोन इक्वेशन तयार केल्यानंतर वायची पहिल्यांदा व्हॅल्यू आली, पुन्हा मग आपल्याला काय आली, एक्सची व्हॅल्यू आली. हे पहिलं पेज झालं असेल तर दुसरं पेज बघा. दुसऱ्या पेजवर आपण एक्सची व्हॅल्यू काढली, मग त्याच्यानंतर आपण लेंथ आणि ब्रेडच्या व्हॅल्यू काढल्या ब्रेडच्या, आणि मग त्याच्यावरून आपल्याला काढलेला आहे पेरिमीटर आणि एरिया. तर बघा, आपण आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे तिसरा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर वयाचं आहे, सोपं असतं. वयाचं काय बघा आपल्याला दिले. तर आपल्याला काय सांगितलंय, फादरचं एज. आपल्याला काय सांगितलंय, सम ऑफ फादर्स एज. आपण म्हणूया लेट फादर्स एज. फादर्स एजला आपण म्हणूया एक्स. तुम्ही काय पण म्हणलं तरी चालतंय. फादर्स एजला तुम्ही एफ म्हणलं तरी चालतंय. इज इक्वल टू एक्स अँड सन्स एज इज इक्वल टू वाय. सनच्या एजला आपण वाय म्हणूया. मग आता पहिली कंडिशन, सम ऑफ फादर्स एज. फादरचं एज कुठे गेलं, हा फादरचं एज म्हणजेच एक्स प्लस ट्वाइस द एज ऑफ सन. सनच्या एजच्या दुप्पट म्हणजे वायची दुप्पट इज इक्वल टू काय येते, 70 येते. याला इक्वेशन 1 म्हणूया. ही झाली पहिली कंडिशन आपली, बरोबर. दुसरी कंडिशन काय आहे, इफ वी डबल द एज ऑफ द फादर. फादरचं एज आपण केलं दुप्पट, एक्सची केली दुप्पट, अँड ॲड इट बेरीज केली कशात, टू द एज ऑफ हिज सन. त्याच्या मुलाच्या वयात म्हणजे वायच्या ह्याच्यात बेरीज केली आपण, तर किती येते, 95 येते. याला इक्वेशन म्हणायचं 2. आता काय करायचं बघा, वर आलं एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70, खाली आलं 2x प्लस y इज इक्वल टू 95. काय दोन्ही तर काय तर सेम केलं पाहिजे. मग आपण काय केलं, इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय केलं. म्हणायचं मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. 2 न मल्टिप्लाय केल्यावर काय झालं, याला 2 न मल्टिप्लाय करूया आपण सगळ्या इक्वेशनला. मग काय झालं बघा, इथं 2 न मल्टिप्लाय केल्यावर 2x झालं. इथं 2x प्लस 2 × 2 4y इज इक्वल टू 7 दुनी 14 140. याला इक्वेशन म्हणायचं 3. आता आपण काय करायचं, इक्वेशन 2 बघा आणि इक्वेशन 3 बघा. दोन्हीकडे 2x आलं, इकडे पण 2x आहे, खाली पण 2x आहे. म्हणजे आपण काय करायची, वजाबाकी, कारण चिन्ह सेम आहेत. आपण म्हणायचं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3 मधून सबट्रॅक्ट केलं तर काय आलं बघा, तर 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 मायनस 2x प्लस y इज इक्वल टू 95. करा सबट्रॅक्शन. तर 2x ला 2x तर गेले, इथं 4y मायनस y गेले तर काय राहिले 3y, आणि 140 मधून 95 गेले किती होतात 45. मग बघा, जर 3y इज इक्वल टू 45 असेल तर y इज इक्वल टू काय असणार 45/3. 45 ला 3 ने भागल्यावर उत्तर काय येतं 15 × 1 = 45. म्हणजे y इज इक्वल टू 15. याचा अर्थ पोराचं वय किती आहे, 15 वर्ष. आता आपल्याला काढायचंय वडिलांचं वय, फादर्स एज. तर काय करायचं, सेम गोष्ट, सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडे. सिंपल गोष्ट मी पुढे लिहितो आपण.
adding therefore now putting y is equal to 15 in इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करू. इक्वेशन 1 काय होतं, x प्लस 2y इज इक्वल टू 70. हे इक्वेशन 1 होतं. यात y ची किंमत घालून बघूया. x प्लस 2 गुणिले 15 बरोबर 70. मग x अधिक 15 दुनी 30 इज इक्वल टू 70. देअरफॉर x इज इक्वल टू 70 मायनस 30. देअरफॉर x इज इक्वल टू 40. वडिलांचं वय काय आलं 40 आणि मुलाचं वय काय आलं 15. देअरफॉर खाली लिहायचं. देअरफॉर फादर्स एज is 40 years and son's age is 15 years. झालं आपलं इक्वेशन सोल्युशन मिळाले आपल्याला. तर बघा लिहून घ्या कसं आपण केलं ते. फार सोपं होतं. फादरच्या एजला आपण x म्हणलं, मुलाच्या वयाला y म्हणलं, दोन इक्वेशन तयार केले आपण. आणि दरवेळेस सॉल्व्ह करतो तसे जसे दोन इक्वेशन सॉल्व्ह करतो तसे सॉल्व्ह केले. काय वेगळं काही केलं नाही ह्याच्यात आपल्याला. फक्त इक्वेशन तयार तेवढे करता आपल्याला आले पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी सेमच आहेत. पहिलं पेज झालं. हे दुसरं पेज आहे. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या आणि आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. तर पहिली कंडिशन अशी आहे की द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. ओके ठीक आहे. आपण पहिल्यांदा तर लेट करूया. लेट न्यूमरेटर इज इक्वल टू n. न्यूमरेटरला n म्हणूया. and denominator is equal to d. डिनॉमिनेटरला d म्हणलं. therefore पहिली कंडिशन बघा काय. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice the numerator. न्यूमरेटरच्या दुप्पटीपेक्षा 4 जास्त आहे. मग न्यूमरेटरची दुप्पट म्हणजे 2n प्लस त्यात 4 मिळवलं की मग डिनॉमिनेटर येतो. ही आपली पहिली कंडिशन आहे. मग देअरफॉर आपण जरा नीट लिहून घेऊया. डिनॉमिनेटर जरा इकडे वजाला आणूया. 2n मायनस d इज इक्वल टू -4. मी जरा एक साथ इकडे 4 इकडे आणलं आणि काय केलं डिनॉमिनेटर पलीकडे गेले. एक साथ केले मी. ह्याला आपण इक्वेशन म्हणूया 1. हेच फक्त रिॲडजस्ट केल्यावर. आता इक्वेशन 2 बघायचं आपल्याला. इक्वेशन 2 करायला बघा. इफ डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर 12 पट बनणार न्यूमरेटरच्या. कधी बनणार. इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्युस्ड बाय 6. जर दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीही 6 ने कमी केले तर. म्हणजे जर आपण बघा न्यूमरेटर जर 6 ने कमी केला n-6 केलं आणि डिनॉमिनेटर पण 6 ने कमी केला तर ह्या कंडिशन मध्ये काय होतं त्यांनी सांगितलं डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर किती बनतो न्यूमरेटरच्या 12 पट बनतो. आता बघायचं आपण कसं करायचं. आता गुणाकार तर करून घ्यायचा. तर d-6 इज इक्वल टू 12n. 12 ने गुणलं 12n मायनस 12 72. हे आलं. आता हे सगळं नीट एक साईडला घ्यायचं. सगळं नीट एक साईडला कसं घ्यायचं. d-6 हे 12 मायनस घेतलं -12n आणि 72 मायनस आहे पलीकडे गेलं की प्लस. नाही 72 इकडेच राहते आपल्याला हे नाही. तसं आपल्याला काय करायचंय ते इक्वलच्या दुसऱ्या साईडला ठेवायचं असतं. मग त्याला आपण बाहेरच काढून ठेवूया. ते आपल्या ग्रुपमधला नाही आहे, मेंबर नाही आहे. मग त्याला आपण ग्रुपमधनं बाहेर काढायचा पलीकडच्या साईडला.
मग बघा काय आलं, इथपर्यंत आलं. तर या -6 पण आपल्यातला मेंबर नाही, त्याला आपण काय करायचा, पलीकड साईडला ढकलून द्यायचा, जा म्हणायचं तुझ्या घरी. मग डी इकडचं राहिलं -12n इज इक्वल टू -72 इकडचं होतं, इकडे -6 होतं, पलीकडे गेलं की +6. आता बघा d -72 + 6 काय होणार, -72 + 6. तर दोन्हीची वजाबाकी करायची, किती होणार 66 आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं -66. आता आपल्याला काय झालंय, इथं आपण पहिल्यांदा n ची किंमत घेतली ना, आपण इकडे पण पहिल्यांदा n चीच किंमत घ्यायला लागणार, कारण त्याशिवाय येणार नाही नीट. आपण असं लिहूया -12n + d इज इक्वल टू -66. हे असं लिहूया, याला म्हणायचं इक्वेशन 2. आता बघा इकडं आलंय पहिल्या इक्वेशन मध्ये -d आणि इथं आलंय +d, म्हटल्यावर काय केलं पाहिजे, दोन्हीची ऍडिशन केली पाहिजे, वेगवेगळी चिन्ह आली म्हटल्यावर ऍडिंग इक्वेशन 1 and 2. 1 and 2 ची बेरीज करा, काय ते बघा. तर -12n + d इज इक्वल टू -66 प्लस, मी इकडेच लिहिलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं, आता जागाच नाही खाली, आहे की नाही. हां इथंच लिहूया आपण, काय लिहूया, हां -12n + d इज इक्वल टू -66 प्लस काय करायचं इकडं 2n - d इज इक्वल टू -4. यांची बेरीज करा. आता -12n + 2n काय होणार, वेगवेगळी चिन्ह आहेत, वजाबाकी करायची. 12 2 गेले 10, चिन्ह राहणार -10n, इकडे प्लसला मायनस गेले, मायनस काय होणार, मायनस होणार, -66 -4, 66 आणि 4 70, फक्त -70. लक्षात कसं ठेवायचं, 60 पण खड्ड्यात आहेत, 4 पण खड्ड्यातच आहेत, मायनस मध्येच आहेत. मग 70 जे तयार होणार ते पण खड्ड्यातच जाणार आहेत. तर बघा दोन्ही मायनस आहे, मायनस साइन काढून टाकूया. देअरफॉर 10 इज इक्वल टू 70, देअरफॉर n इज इक्वल टू 70/10, म्हणजेच n ची व्हॅल्यू आली 7. हा झाला आपला न्यूमरेटर. पण आपल्याला काय विचारले, फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शनच विचारलं, म्हणजे दोन्ही पण डिनोमिनेटर पण काढला पाहिजे. मग बघा डिनोमिनेटर कसं काढायचा, पुटिंग देअरफॉर पुटिंग n इज इक्वल टू 7 इन इक्वेशन, कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आपण, इक्वेशन 1 मध्ये पुट करूया आपण. 2n मायनस फ्रॅक्शन इज, आपल्याला न्यूमरेटर मिळाला होता 7 आणि डिनोमिनेटर किती मिळालाय 18. 7/18 हे झालं आपला काय झाला फ्रॅक्शन 7/18. बरोबर आहे का, हो ना, 7 मिळालं ना. डिनोमिनेटर 2n - d इज इक्वल टू -4, बरोबर आहे. 2n - d इज इक्वल टू -4 म्हणल्यावर आपलं काय झालं 2n बरोबर आहे. ठीक आहे, 7/18. मग लिहून घ्या, हे पहिलं पेज लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून बघा कसं वाटला, पुन्हा एकदा बघा सांगतोय आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा, नुसते छापू नका.
नाही की नुसतं दिसतंय म्हणून छापत बसायचं नाही. आपण ते कसं केलं हे पुन्हा पुन्हा एकदा समजून घ्यायचं. कुठे गेलं पुढचं पेज, झालं पुढचं पेज. पुढचं पेज पण लिहून घ्या, समजून घेऊन लिहून घ्या. आता आपण जाऊया पुढच्या पेजकडे. पुढे काय दिलं बघा, 2 types of boxes A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B, so that it is fully loaded. Find the weight of each type of box. तर आपल्याला 2 बॉक्सेस दिलेत, एक ए टाईपचा बॉक्स आहे, दुसरा बी टाईपचा बॉक्स आहे. त्यांनी काय सांगितलंय की दोन्हीची मिळून कॅपॅसिटी ट्रकमध्ये कॅपॅसिटी किती आहे, 10 टन्सची कॅपॅसिटी, बरोबर का, 10 टनांची कॅपॅसिटी आहे या सगळ्याची. जर आपण 150 ए चे आणि 100 बी चे बॉक्सेस भरले तर वेट काय होतं, 10 टनाचं फुल भरते, बरोबर. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, डायरेक्ट म्हणू शकतो की जर आपण 150 बॉक्सेस ए चे घेतले 150 ए प्लस 100 बॉक्सेस बी टाईपचे घेतले तर वेट किती होते, 10 टन, बरोबर आहे की नाही. मग आपण काय करायचं, हे जरा नीट करून घ्यायचं, 10 न भाग घालवायचा. देअरफॉर 15 ए, कारण 10 न भाग 0,0,0,1 जातोय ना प्रत्येक टर्म मधला, प्लस 10 बी इज इक्वल टू 1. याला आपण म्हणायचं इक्वेशन 1. पुढं दुसरं काय सांगितलंय, बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन द ट्रक, जेव्हा 260 आपण ट्रक मध्ये भरतो ए टाईपचे बॉक्सेस, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. तरी सुद्धा बी टाईपचे 40 बॉक्सेस भरतात कॅपॅसिटी फुल व्हायला. याचा अर्थ जर आपण 260 ए टाईपचे भरले आणि 40 बी टाईपचे भरले तर आपली कॅपॅसिटी काय होणार आहे, फुल होणार आहे, 10 टनची फुल होणार आहे. मग देअरफॉर बघा पुन्हा एकदा 0,0,0,0 जातं तिकडे, मग आपण घालूया 26 ए प्लस 4 बी इज इक्वल टू 1. ह्याला इक्वेशन म्हणूया 2. आता इक्वेशन 1 मध्ये आणि 2 मध्ये काहीतरी कॉमन आलं पाहिजे ना. मग इथं 10 बीच्या ऐवजी 4 बी तर आलं पाहिजे, किंवा 4 बीच्या ऐवजी 10 बी तर आलं पाहिजे. दोन्ही पण शक्य नाही. मग अशी कुठली संख्या आहे की जी दोन्हीच्या पाड्यात येऊ शकते, तर 20 आहे. आपण जर पहिल्या इक्वेशनला जर 2 न गुणलं तर इथं काय होणार, 10 दुने 20 होणार नाही नाही. आणि दुसऱ्या इक्वेशनला जर आपण 4 इथं जर 5 न गुणलं तर काय होणार, 4 पंचे 20 होणार इथं. मग आपण काय करायचं, तसंच करूया, खाली लिहायचं. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2 and equation 2 by 5. 1 ला 2 न आणि 2 ला 5 न मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर बघा इक्वेशन 1 कसं झालं बघा, 2 न मल्टिप्लाय करायचं ना, मग 15 दुने 30, 30 ए प्लस 20 बी इज इक्वल टू 1 गुणिले 2 2, इक्वेशन म्हणायचं 3. आणि पुढचं इक्वेशन काय तयार झालं, 26 ए ला 5 ना आता गुणलं, 26 5 130, 130 ए प्लस इथं काय झालं 20 बी इज इक्वल टू काय झालं, 1 गुणिले 5 5 5, इक्वेशन म्हणायचं 4. दोन्ही सेम चिन्ह आहेत, सेम संख्या आहेत. मग काय करायचं, सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4. काय करायचं, 130 ए प्लस 20 बी इज इक्वल टू 5 मधून सबट्रॅक्ट करायचे 30 ए प्लस 20 बी इज इक्वल टू 2. मग काय आलं बघा, 130 मधून 30 ए गेले, किती उरले, 100 ए उरले. 20 मधून 20 बी गेले, 5 मधून 2 गेले, 3 राहिले. आता देअरफॉर
मग जर 100 देअरफॉर 100 ए बरोबर जर आले 3 तर ए बरोबर काय येणार 3/100 3/100 टन एका बॉक्सचं वजन आहे. आता हे फ्रॅक्शन मध्ये आलंय का तर आले, पण आता ते येऊ पण शकतं. मी आधी पण सांगितलं मागच्या एका व्हिडिओमध्ये की फ्रॅक्शन मध्ये आन्सर येऊ शकतं. घाबरून जायचं काम नसतं की आपलं चुकलंय काय तर असं वाटू शकतं. पण आधी बीचा आन्सर काढूया आणि त्याच्यावर मग ठरवूया आपलं चुकलंय का बरोबर आहे ते. नाव आपण काय करायचं पुट करायचं इक्वेशन. नाव काय करायचं पुटिंग धिस इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. इक्वेशन 1 काय होतं तर 15a अधिक 10b बरोबर 1. 15a अधिक 10b बरोबर 1. 15 गुणिले 3/100 अधिक 10b बरोबर 1 असं केलं. आता काय केलं 15 त्रिक 45 45/100 प्लस 10b इज इक्वल टू 1. मग देअरफॉर 10b इज इक्वल टू काय झालं 1 मायनस 45/100. तर कसं करायचं 100 एक्के इथं 100 आहे 100 एक्के 100 आणि 100 मधून 45 गेले 55. मग किती आला आन्सर 55 अपॉन डिनोमिनेटर आहे तसंच ठेवायचा 100. देअरफॉर 10b इज इक्वल टू 55/100. मग काय करायचं b इज इक्वल टू 10 इथं मल्टिप्लिकेशनला आहे, खाली गेले की आता इकडे गेलं की डिनोमिनेटरला जाणार 55/100 इंटू खाली राहिलं 10. मग b इज इक्वल टू काय झालं 55/1000. आता जर दोन्हीला 5 न भाग घालवला तर काय होतंय बघा तर 5 न भाग 5 एके 5 5 एके 5 11चा भाग लागला 5 दुनी 10 आणि वरचे 2 शून्य म्हणजे काय झालं 11/200. बी चा आन्सर काय आलं 11/200. ए चा आन्सर आलं 3/100. हे काय आलं टन मध्ये आन्सर आलं. आता हे चेक केलं पाहिजे का तर फ्रॅक्शन मध्ये आले म्हणल्यावर एकदा चेक करून बघायला काय अडचण नसते. जर काही नाही झालं मग ते चुकल्यापेक्षा बरं आहे ना की एकदा चेक केलं. मग आपण काय करूया हे दोन इक्वेशन मध्ये पुट करून बघूया. दोन्ही इक्वेशन मध्ये 15a + 10b इज इक्वल टू 1. मग बघायचं जर आपण घेतलं 15a + 10b इज इक्वल टू 1 धरलं तर 15 गुणिले इथं 3/100 प्लस 10 इंटू बी ची किती आहे 11/200 इज इक्वल टू 1 येते का बघूया. 15 अधिक 45 45/100 अधिक 11 110/200 बरोबर 1. 100च्या ऐवजी काय करायचे 200 करायचे दुप्पट 2 केले मग वर पण केली पाहिजे दुप्पट इज इक्वल टू 110/200 बरोबर 1 येते का तर 110 अधिक 90 किती होतात 200 200/200 म्हणजेच 1. तर इक्वेशन 1 तर आपलं करेक्ट आलं. आता इक्वेशन 2 बसते का बघायचं. खोटं पण जरा खोडून टाकतो तुम्हाला. इक्वेशन 1 बरोबर आलं आपलं म्हणजे सोल्युशन्स बसत आहेत त्याच्यात. आता इक्वेशन 2 बघूया आपण. इक्वेशन 2 काय होतं कुठे गेलं 26a अधिक 4b 26a अधिक 4b बरोबर 1 येते का बघूया. 26 गुणिले a किती आहे 3/100 अधिक 4 गुणिले b किती आहे 11/200 बरोबर 1 येते का बघूया आपण. तर आपण आता इथं 26 त्रिक किती होतं 26 त्रिक 6 त्रिक 18 हातचाला 1 3 2 6 1 7 26 त्रिक 78/100 अधिक 11 चौक 44/400
44/200 बरोबर 1 येते का बघूया. 44/200 ऐवजी आपण करूया 22/100 करूया. मग 78/100 अधिक 2 भागलं 22 आलं, इथं 2 भागलं 100 आलं, 22/100. 100 समान आहे. 78 आणि 22 किती होतात 100 बरोबर. 100 एक्के 100 हे पण आपल्याला आले बरोबर. म्हणजे दोन्ही इक्वेशन्स मध्ये सोल्युशन म्हणून या किमती फिट बसतात. याचा अर्थ आपला आन्सर करेक्ट आहे, आपल्या आन्सर मध्ये काही चूक नाही. ठीक आहे, तर लिहून घ्या बघा आपण एकदा कसं केलं ते आणि समजून घेऊन लिहायचा प्रयत्न करा. दुसरं पेज कुठे गेलं, दुसरं पेज ते पण लिहून घ्या. आणि इथं खाली माझं जरा वर्ड मध्ये लिहायचं राहिलेलं आहे. देअर फोर weight of each box is weight of box A is 100 ton and 11/200 ton असं लिहायचं राहिलंय माझं, ते फक्त तुम्ही लिहा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, शेवटचा प्रश्न. तर काय दिलं बघा आपल्याला. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस and some by aeroplane. Bus travels with the average speed of 60 km per hour and the average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance विशाल traveled by bus. विशालनं ट्रॅव्हल केलेलं, बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स शोधायचं आहे. तर बघा आपल्याला काय दिले. पहिली गोष्ट आपल्याला सांगितलंय की विशालनं धरून चाला इथून इथपर्यंत असं डिस्टन्स कव्हर केलं. हे डिस्टन्स किती आहे तर 1900 किलोमीटरचं अंतर त्यानं पार केलं. किती तासात पार केलं बघा 1900 किलोमीटरचं अंतर. त्याला लागले टोटल 5 तास टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे हेच अंतर 5 आवर्स लागले जर्नी कम्प्लीट करायला बरोबर. त्यापैकी ठराविक त्यानं अंतर काय केलेलं आहे, ठराविक अंतर ट्रॅव्हल केलेलं आहे. कुठे गेलं, हां बसनं ट्रॅव्हल केले. बसनं ट्रॅव्हल केलंय 60च्या स्पीडनं आणि पुढचं काही अंतर विमानानं ट्रॅव्हल केलंय ते 700च्या स्पीडनं ट्रॅव्हल केले. मग आता आपल्याला विचारलंय की बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काढायचंय बाय बस. तर कसं काढायचं बघा, साधं सोपं बघूया. एक मला सांगा, आपण पहिल्यांदा व्हेलॉसिटी स्पीड बघूया बसचा. जरा मी या पेन करतो. बस स्पीड असेल किंवा ठीक आहे. स्पीड कशाचं आपल्याला बसचं बघायचं. बसचं जे स्पीड आहे ते कसं असणार, आपण डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर की नाही. मग आता बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे माहिती आहे का आपल्याला, नाही. टाइम किती लागलाय का बसनं ट्रॅव्हल करायला माहिती आहे का, नाही. पण आपल्याला हे माहिती आहे की स्पीड किती आहे बसचं 60 अपॉन D1 अपॉन T1 असं म्हणूया आपण बरोबर ना. पहिल्याचं बसला आपण D1 अपॉन T1 म्हणूया. देअरफॉर D1 इज इक्वल टू काय होणार, T1 इकडे पलीकडे गुणिले न्यायचं 60 T1 बरोबर. हे कळलं. दुसरं आता स्पीड बघायचं आपल्याला प्लेनचं. मी आता सर प्लेन म्हणून लिहितो, एरोप्लेन असं लिहितो ठीक नाही. स्पीड कशाचं, एरोप्लेनचं. एरोप्लेनचं पण तसंच आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. फक्त आता डिस्टन्स विमानानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स वेगळा असणार म्हणून त्याला आपण D2 म्हणूया. विमानाला ट्रॅव्हल करायला लागलेला वेळ पण वेगळा असणार म्हणून त्याला आपण T2 म्हणूया. आता स्पीड किती आहे मला सांगा एरोप्लेनचं 700 इज इक्वल टू D2 अपॉन T2 बरोबर. देअरफॉर मला सांगा D2 किती असलं पाहिजे, तर T2 ने इकडे पलीकडे मल्टिप्लाय करायचं 700 T2. लक्षात आलं का. आता मला सांगा बट टोटल डिस्टन्स इज किती आहे 1900 किलोमीटरचा आहे टोटल डिस्टन्स बरोबर की नाही.
इथं आपण काढलंय बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे 60 t1 आणि विमानानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे 700 t2, बरोबर की नाही? आणि दोन्हीची बेरीज केल्यावर टोटल डिस्टन्स किती होते? 1900 किलोमीटर. तुम्ही म्हणणार सर आता ह्याचं काय करायला काय लावलं तुम्ही? ह्याला म्हणायचं इक्वेशन 1. आता बघा, हे T1 आणि T2 असं जे केलेलं आहे ते बघूया आपण. आता आपल्याला काय सांगितलंय? T1 पहिल्याचा वेळ आहे, बसचा वेळ आहे, आणि T2 काय कशाचा वेळ आहे? एरोप्लेनचा वेळ आहे. आणि दोन्हीला एकत्र मिळून किती वेळ लागलाय? बघा इथे दिले 5 तास वेळ लागलाय, की नाही? म्हणजे बसचा वेळ अधिक जर एरोप्लेनचा वेळ पकडला तर एकूण किती वेळ लागलाय? 5 तास. म्हणजे इक्वेशन 2 म्हणूया ना आपण, बरोबर की नाही? इक्वेशन 1 मिळालं, इक्वेशन 2 मिळालं, झाल्या 2 कंडिशन मिळाल्या. दरवेळेस करतो तसंच करायचं. काय अवघड राहिलं आता? मग देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2 ला आपण 60 न मल्टिप्लाय करूया म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. किती होणार? 60 t1 प्लस 60 t2 इज इक्वल टू 60 न पण 6 पंचा 30, 300. याला इक्वेशन 3 म्हणूया आणि पुढे जाऊया आपण. आता बघा, पुढे जायच्या आधी इक्वेशन 1 मध्ये 60 t1 झालं, इक्वेशन 2 मध्ये पण 60 t1 आहे. काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. 1 मधनं 2 सबट्रॅक्ट करायचं, 1 मधनं 3 सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1. इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन 1 काय होतं? 60 t1 प्लस 700 t2, 60 t1 प्लस 700 t2 इज इक्वल टू 1900. मला त्यातनं काय केलं? 60 t1 प्लस 60 t2 इज इक्वल टू 300. हे आपण सबट्रॅक्ट केलेले. तर करा, सबट्रॅक्ट करा. 61 ला 61 गेले, 700 मधनं 60 गेले, किती होणार? 640 t2 इज इक्वल टू 1900 मधनं 300 गेले, 1600 शिल्लक राहिले. देअरफॉर t2 इज इक्वल टू 1600 भागिले 640. 0 ला 0 गेले, 16 1 16, 16 चौक 64. t2 इज इक्वल टू काय राहिलं? इकडचा 1 आणि इथला 0, 10/4. आता तसंच ठेवूया आपण. आपल्याला काय बघायचं बघा? t2 किती आला? 10/4 आला. आपल्याला काय सांगितले? t1 प्लस t2 इज इक्वल टू 5. मग त्यात पुट करायचं. पुटिंग दिस इन इक्वेशन, कुठलं इक्वेशन होतं? 2 होतं. 2 मध्ये पुट केलं. देअरफॉर t1 प्लस t2 किती आहे? 10/4 इज इक्वल टू 5. t1 इज इक्वल टू 5 मायनस 10/4 झालं. 5 मायनस 10/4 कसं करायचं? तर 5 चौक 20, 20 मधून 10 गेले, 10, 10/4 झालं आपलं. t1 पण किती आलं? 10/4. पण आपल्याला हे टाइम आलंय, बसचं टाइम आलंय, पण ते आपल्याला काढून उपयोग आहे का? नाही. आपल्याला सांगितलं ते ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. आपण मागाशी बघितलंय डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे d1 इज इक्वल टू 60 इंटू t1. बट म्हणायचं, बट नव्हे, बट कशाला? बटचा अर्थ होतो परंतु, पण आपलं परंतु म्हणायचं नाही. नाव d1 इज इक्वल टू 60 t1. देअरफॉर d1 इज इक्वल टू 60 इंटू 10/4. t1 ची व्हॅल्यू टाकली, काय ते मला सांगा? 4 1 4 आणि भाग झाल्यावर 15 चौक 60 असतं ना, म्हणजे 15चा भाग लागणार आणि 15 गुणिले 10 म्हणल्यावर d1 काय झालं?
150. 150 काय आहे? किलोमीटर आहे. नीट लिहायचं देतं 150 किलोमीटर. देअरफोर खाली लिहायचं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज 150 किलोमीटर. आता तुम्ही स्वतःला एक चॅलेंज असं नाही पण छोटंसं साईड क्वेस्ट की D2ची व्हॅल्यू काढायची. मग D2 कसं असेल? सेम पद्धतीने काढायचं. हे तुम्हाला घरी तुम्ही स्वतः करून बघा. जर D1 150 आलाय तर D2 कसं असेल? तर बघा हे पहिलं पेज आहे की नाही. आता इथं सुरुवातीला काही गोष्टी लिहायच्या राहिल्यात. सारखं राहते माझं प्रत्येक गणितात काही ना काही लिहायचं की लेट ठीक नाही. काय म्हणायचं? लेट डिस्टन्स बाय बस इज इक्वल टू D1. असं हे सगळं D1, T1, D2 हे काय आहे हे सगळं ते लिहायचं. ते सगळं माझं लिहायचं काय होतंय? राहतंय. ठीक आहे असो. पण तुम्ही हुशार आहे, तुम्हाला लक्षात आलेलं असणार आतापर्यंत ते, आणि तुम्ही ते हुशार आहे म्हटल्यावर तुम्ही ते करणार नीट. ठीक आहे. पहिला पेज, हे दुसरं पण पेज लिहून घ्या. आणि या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 1.5 संपतो या ठिकाणी. आणि मग एकच शिल्लक राहतो आता गोष्ट राहते ते म्हणजे प्रॉब्लेम सेट 1. प्रॉब्लेम सेट 1 पुढच्या व्हिडिओमध्ये. आता प्रॉब्लेम सेट 1 जरा मोठा आहे त्यामुळे त्याचे बहुतेक एकापेक्षा जास्त पार्ट होऊ शकतात. तर ठीक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. बाकीच्यांना सांगा तुम्ही जर व्हिडिओ आवडला असेल तर कसा आहे काय. स्वतः तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा काही कमी जास्त आहे का व्हिडिओमध्ये. अजून तुम्हाला काही पाहिजे असेल तर. आता मागच्या वेळेस काही जणांनी कमेंट केली होती की फिजिक्सचे लेक्चर चालू करा. नाही मला 1-2 रिक्वेस्ट असे आले होते की सायन्सचे सर लेक्चर चालू करा. बघूया ते पण आपण चालू करूया लवकरच. तर तोपर्यंत अभ्यास करा, काम करा आणि आयुष्य एन्जॉय करा. तोपर्यंत बाय बाय.